हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. जस्ट एकदा कन्फर्म करा, आवाज येत आहे आणि स्क्रीन विजिबल आहे. ओके. प्री ओपन मार्केट 23,996 ला बंद झालेला आहे. जस्ट 24,000च्या जवळपास प्री ओपन मार्केट बंद झालेलं आहे. आणि कालच आपण बघितलं होतं, सपोर्ट आपल्याला माहिती आहे. सपोर्ट कुठे आहे? 23,950 ला सपोर्ट आहे. आणि आता मार्केट जेवढं खाली ओपन होत आहे, एक मेजर सपोर्ट जो आहे तो 23,800च्या जवळपास आहे. 23,950 आणि 23,800 इथे सपोर्ट आहे. आता मार्केट ओपन होत आहे अराउंड 24,000च्या जवळपास. तर ओपन झाल्याच्या नंतर आपण बघूया की मार्केटमध्ये कसं मुवमेंट होते आणि त्याच्यानुसार मग आपण जे आहे ट्रेड आयडेंटिफाय करणार आहे. पूर्ण फोकस आपल्याला स्क्रीनवर ठेवायचा आहे. लेट्स सी, मार्केट ओपन झाल्यावर आपण बघू. आणि तोपर्यंत एकदा मार्केट ओपन झालं की आपण कॉल आणि पुट सुद्धा लावून घेऊया, जेणेकरून आपल्याला ट्रेड कुठे करायचं आहे हे कळेल. आणि जसं मार्केट ओपन झालं त्याच्यानंतर आपण ट्रेड प्लॅन करू शकू. सर, काल बुटकॅम्पचा क्लास नाही झाला. एकदा सिलेबस चेक करा. मी सिलेबस पाठवला होता तुम्हाला. वेनसडेच्या दिवशी बुटकॅम्पचा क्लास नव्हताच. आज बुटकॅम्पचा क्लास असणार आहे संध्याकाळी 6 ते 8. मंडे, ट्युजडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे अशा प्रकारे तो सिलेबस डिझाईन केलेला होता. सॅटर्डे आणि संडे. तर मंडे ट्युजडेला झाला. काल वेनसडे होता, ज्या दिवशी तुम्हाला सगळं काही बघायला आम्ही टाइम दिला होता, पहिले 2 क्लास. आणि आज आता डे 3 जो आहे बुटकॅम्पचा तो होणार आहे. ठीक आहे. ओके. 2 मिनिटं बाकी आहे मार्केट चालू व्हायला. लेट्स फोकस ऑन द मार्केट. पहिले गुड मॉर्निंग एव्हरीवन. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॉल आणि पुट लावून घेतो. 24,000ला मार्केट ओपन होत आहे, तर कॉल आणि पुट आपण जे आहे ते दोघांना पण ऍड करून घेऊया. 24,200चा पुट. 24,200चा पुट जो आता ₹200 चालू आहे, याला आपण लावून घेऊया स्क्रीनवर. कारण हा आता मार्केट खाली ओपन झाल्यावर जवळजवळ 300च्या जवळपास उघडेल. तर 24,200चा पुट आणि 23,800चा कॉल. या दोघांना पण आपण स्क्रीनवर लावून ठेवलेलं आहे. तर फोकस करू. मार्केट ओपन झाल्याच्या नंतर पहिले 10 मिनिटं वेट वेट करू आणि मग डिसाईड करू की आपल्याला ट्रेड कुठे करायचा आहे. ओके, फोकस करा. मार्केट खाली ओपन झालेलं आहे 23,963. एक्झॅक्ट सपोर्टच्या जवळपास जे आहे मार्केट ओपन झालेलं आहे. एक्झॅक्ट सपोर्टच्या जवळपास. ओके. तर आता आपल्याला इथे बघायचं आहे, इथे मार्केट सपोर्ट कुठे घेते. मार्केट ऑलरेडी खूप खाली उघडलेलं आहे, तर आपण बाय ऑन डिपचा प्लॅन करणार. म्हणजे मार्केटमध्ये आता डिप तर आलेली आहे सपोर्टच्या जवळपास. तर इथून रिव्हर्सल मध्ये जेव्हा आपल्याला बायचा ट्रेड येईल तेव्हा आपण प्लॅन करणार. तर ट्रेड आपण कुठे करणार? 23,800चा कॉल. 23,800च्या कॉलमध्ये समजा एखादा बाईंग मुवमेंट आपल्याला आयडेंटिफाय झाला, तर तिथे आपण बाय ट्रेड प्लॅन करणार आहे. तर आज आपल्याला फर्स्ट हाफ मध्ये एक चांगला बाईंग ट्रेड मिळू शकतो. तर त्याच्यावर आपल्याला जास्तीत जास्त फोकस करायचा आहे 23,800च्या कॉलवर. आणि तिथे आपण ट्राय करू की आपल्याला ट्रेड कुठे मिळू शकते. येस, फोकस राहील स्क्रीनवर. 23,950 एक्झॅक्ट सपोर्टच्या जवळपास इथे मार्केट आहे. तर 950 पासून ऑलमोस्ट 930, 920 हा लेवल जो आहे सपोर्टचा आहे. तर आता इथून मार्केट जर खाली येत आहे, इथे बघू शकतो आपण निफ्टी, इथून समजा मार्केट खाली येत आहे, तर जेव्हा मार्केट रिव्हर्सल करेल तिथे आपल्याला ट्रेड मिळेल. मार्केटने रिव्हर्सल केलं की ट्रेड मिळेल. इथे आपण बघू शकतो रिव्हर्सल अराउंड 286च्या वरती गेला तर एक रिव्हर्सल पॉसिबल आहे. 286च्या वर गेला
तर तिथे एक रिव्हर्सल पॉसिबल आहे. या इंडिकेटरने बाय ट्रेड दिला तर आपण बायचा प्लॅन करू. ओके. ट्रेड मॅन्युअली घेणार का? येस, मी ऑटोमेशन सुद्धा चालू आहे, मॅन्युअली सुद्धा चालू आहे. 23,800 च्या कॉलमध्ये ट्रेड आला तर मी तुम्हाला मॅन्युअली देणार. मी तुम्हाला सांगत आहे की ट्रेड कुठे करायचं आहे, कारण भरपूर सारे स्टुडंट्स आहे जे शिकण्यापेक्षा जास्त फक्त ट्रेड करण्यासाठीच जास्त इंटरेस्टेड आहे. तर त्यांना ट्रेड द्यावं तर लागणार आहे. तर त्याच्यासाठी मी ट्रेड तुम्हाला मॅन्युअली पण देणार आहे. सोबत सोबत ऑटोमेशन नी सुद्धा मी ट्रेड करत आहे. तर ते मी तुम्हाला डे एंडला दाखवून देईल की ऑटोमेशननी जो मी ट्रेड केला त्याच्यामध्ये आपण किती प्रॉफिट किंवा लॉस बुक केला. तर ते ऑटोमेशन मध्ये काय झालं ते तर मी दाखवेलच. बट येस, जसं आपण नॉर्मली मॅन्युअली ट्रेड करत असतो तसं मॅन्युअली ट्रेड आपण आता करणार आहे. आणि त्याच्यासाठी आपण इथे बघू शकतो 23,800 चा कॉल आणि 24,200 चा पुट दोन्ही पण आपण सिलेक्ट केलेला आहे. ठीक आहे. तर फोकस करूया स्क्रीनवर. बघूया की कुठून मार्केटमध्ये सपोर्ट येतो आणि कुठून मार्केट वरती जातो. ओके. फोकस करा स्क्रीनवर, फोकस राहू द्या. सपोर्ट पासून मार्केट जेव्हा वरती येईल, ओके, ट्रेड द्या पण आम्हाला शिकवा सुद्धा. येस. तर इथे तुम्ही बघू शकता मार्केट जेव्हा निगेटिव्ह ओपन झालेलं आहे, मार्केट कंटिन्युअसली खाली येत आहे. रिव्हर्सलवर ट्रेड, हा ट्रेड आपल्याला कॅप्चर करायचा म्हणजे मार्केट ओपन झालं 305 ला, 23,800 चा कॉल, तिथून आता 250 पर्यंत खाली येत आहे. आणि तुम्ही बघू शकता लोअर लो बनवत आहे मार्केट. ठीक आहे. हा लो होता, मग हा लो होता, हा लो होता, लोअर लो बनवत आहे. तर हा लोअर लो जेव्हा ब्रेक करेल, लोअर लो केव्हा ब्रेक करेल, जेव्हा 266 च्या वरती जाईल, तिथे आपल्याला आता एक अपॉर्च्युनिटी मिळेल. मार्केट कंटिन्युअसली खाली जात आहे, रेड कॅन्डल्स बनवत आहे. आपल्याला फक्त वेट करायचं आहे की मार्केट रिव्हर्स कधी होतो आणि ही जी मोठी कॅन्डल बनत आहे आता, या मोठ्या कॅन्डलच्या वरती मार्केट केव्हा निघतो, तिथे आपल्याला ट्रेड मिळणार आहे. येस. आता ही कॅन्डल बनली, आता अजून एक कॅन्डल खाली बनताय, तर आपण याला ही कॅन्डल क्लोज झाल्यावर इथे घेऊन येणार 251 ला. सध्या 266 ला राहू देऊ. 266 ला सध्या आपण ठेवलेला आहे. बट जसं जसं मार्केट खाली येईल तसं तसं आपण जे आहे आपल्या लेवल्सला पण खाली घेऊन येणार आहे. जेव्हा मार्केट टर्न होईल तेव्हा आपल्याला ट्रेड मिळेल. तर ही स्ट्रॅटेजी आपल्याला यूज करायची आहे. टाइम फ्रेम 1 मिनिट यूज करायचा का सर? येस, टाइम फ्रेम 1 मिनिट यूज करायचा. जेव्हा तुम्ही ऑप्शन्समध्ये ट्रेड करताय तेव्हा ट्रेड आयडेंटिफाय करायसाठी टाइम फ्रेम हा नेहमी 1 मिनिटाचाच यूज करायचा. कारण स्टॉप लॉस तुम्हाला छोटा मिळेल आणि ट्रेड जर तुम्हाला 2 ते 3 ट्रेड जरी लागले तरी चालते. 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर 50 पॉईंटचा 40 पॉईंटचा स्टॉप लॉस लावण्यात काही फायदा नाही. 10 पॉईंटच्या स्टॉप लॉसवर ट्रेड करा. 10 किंवा 20 पॉईंटचा स्टॉप लॉस लावून तुम्हाला ट्रेड करायचा आहे. 2 वेळा चुकला तरी काय होईल? 20च पॉईंटचा स्टॉप लॉस होईल. बट जर तुम्ही पहिल्याच अटेम्प्ट मध्ये बरोबर आला तर तुम्हाला कमी स्टॉप लॉस मध्ये एक मोठं टार्गेट अचीव्ह करता येईल. ट्रेड करणार तेव्हा टाइम फ्रेम नेहमी छोटा ठेवायचा आहे. म्हणजे ऑप्शन्स मध्ये ट्रेडिंग करताय तर 1 मिनिट टाइम फ्रेम वरच तुम्हाला ट्रेड करायचं आहे. ऑप्शन्स मध्ये मोठे टाइम फ्रेम लावायचे नाही आहे. मॅन्युअली ट्रेड करताय ऑप्शन्स, 1 मिनिट टाइम फ्रेम यूज करा. 23,380 येईल का? 23,800-900 चालू आहे. आतापासून 23,380 ची तयारी करणं याच्यात काही पॉइंट नाही आहे. आपण डे टू डे बेसिसला अनालिसिस करत असतो आणि डे टू डे बेसिसला ट्रेड करत असतो. आजसाठीचे इम्पॉर्टंट लेवल काय आहे? 23,950 सपोर्ट होता जो ब्रेक केला. नेक्स्ट सपोर्ट कुठे आहे? 23,820 ला. तर 23,820 पर्यंत खाली येईल का हे आपल्याला बघायचं आहे. आणि 23,820 पर्यंत खाली आला की तिथून आपण कसं ट्रेड प्लॅन करणार ते आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे.
आता बघा इथून मार्केट आला खाली 251च्या वरती जाण्याचा प्रयत्न करताय. इथे बघायचं आपल्याला एआय इंडिकेटर कुठे ट्रेड ऍक्टिव्हेट करतो का. सॉरी 23,880 म्हणायचं होतं. 23,880 तर ऑलरेडी आलेला आहे ना. 23,820 ला सपोर्ट आहे. 23,820 या लेवलला सपोर्ट आहे. तर तिथपर्यंत खाली येऊ शकते मार्केट आणि तिथून मग रिव्हर्सलचा ट्रेड आपल्याला बघायला मिळू शकतो. तिथून सुद्धा मार्केट रिव्हर्स होऊ शकते. तर इम्पॉर्टंट आहे, लेवल्स खूप इम्पॉर्टंट असतात. इथे तुम्ही बघू शकता, इथे बघू शकता 820च्या आधी एक आपल्याला लेवल होता अराउंड 23,860चा आणि मार्केट ऑलमोस्ट तिथपर्यंत खाली आलं. आता 820 पर्यंत खाली जाईल. 860 ते 820 हा पूर्ण लेवल हा सपोर्टचा आहे. रिव्हर्सलचा मोठा ट्रेड 23,950 जर ब्रेक केलं तर मार्केटमध्ये आता मोठी मुवमेंट होईल. आता इथे लक्षात ठेवा 24,000 निफ्टीनी ब्रेक केलेला आहे. तर जर निफ्टीनी 24,000 ब्रेक केलेला आहे तर निफ्टी हा आता डाऊन ट्रेंड मध्ये आहे. मार्केट इथून खाली जाण्याच्या ट्रेंड मध्ये आहे. इंट्राडे मध्ये आपण मार्केटमध्ये प्लॅन करू शकतो की एखादं रिव्हर्सल येईल. बट पोझिशनली मार्केट हे आता जोपर्यंत 23,950 ते 24,000च्या वरती जाऊन बंद नाही होणार तोपर्यंत सेल ऑन राईसचं मार्केट आहे. मार्केट इथून अजून 400-500 पॉईंट खाली जाऊ शकते. ओके. तर या गोष्टीचा प्लॅन तुमचा असायला पाहिजे की इथून 400-500 पॉईंट अजून मार्केट खाली जाऊ शकते. त्याच्यासाठी तुम्हाला रेडी राहणं गरजेचं आहे. ओके. 23,900च्या जवळपास आता सध्या सस्टेन करत आहे. बघूया इथून रिव्हर्सल येतो का की ब्रेकडाऊन होऊन अजून खाली 23,800 पर्यंत जातो. बट आपल्याला जे आहे स्क्रीनवर बघायला मिळेल जेव्हा पण टर्न अराउंड होईल मार्केटमध्ये आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळेल तो ट्रेड. ओके. आता इथे कन्सॉलिडेट करत आहे मार्केट. मार्केट एका रेंजमध्ये ट्रेड करत आहे. 251च्या वरती गेला की आपल्याला एक बाय ट्रेड मिळणार होता. आता त्याला आपण खाली आणून 246 किंवा 251 इथेच ठेवू शकतो. ही कॅन्डल खाली ब्रेकडाऊन झालं, क्लोज झालं की मग आपण त्याला जे आहे 240 वर घेऊन येऊ शकतो. तर तुम्ही बघितलं असेल कशा प्रकारे आपण आपल्या लेवल्सला खाली घेऊन येत आहे. बाय करायचं आहे तर बाय करायचा स्पॉट तुम्हाला ठरवावा लागेल. बाय तुम्ही तेव्हाच करू शकता जेव्हा मार्केट तुम्हाला सिग्नल देईल. खूप जास्त खाली पडलं म्हणून मी बाय करतो असं जर तुम्ही प्लॅन केलं तर तुम्हाला डेफिनेटली लॉसच होणार. आता याच्यापेक्षा खाली कुठे जाऊ शकते, खूप जास्त खाली आलेला आहे, इथे बाय करायला चांगला लेवल आहे, अशा अशा मेंटॅलिटीनी बाय नाही करायचं. तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवावं लागेल, जर मार्केटला वर जायचं आहे, मार्केटला 275 जायचं आहे तर मार्केट 251च्या वर तर जाणार. जर मार्केटला 300 पर्यंत जायचं आहे, 23,800चा कॉल जर 300 रुपये होणार आहे तर 251 ब्रेक केल्याशिवाय तो 300 होऊ शकतो का? नाही होऊ शकत. मग पहिले त्याला 251 ब्रेक करू द्या. पहिले कन्फर्मेशन होऊ द्या की मार्केट वरती जात आहे. मग आपण 251 पासून 275 300 पर्यंतचं टार्गेट जे आहे त्याच्यासाठी प्लॅन करू. आणि जर मार्केट इथून कंटिन्युअसली खालीच जात राहिलं तर तुम्हाला एक गोष्ट कळून जाईल की तुम्ही जो व्ह्यू बनवला होता तो व्ह्यू चुकीचा होता. ठीक आहे. आता आपण व्ह्यू बनवलेला आहे रिव्हर्सलचा की मार्केट आता खूप जास्त खाली पडलेलं आहे. इथून मार्केट रिव्हर्स करेल आणि मार्केट वरती जाईल. बट रिव्हर्स कधी करेल हे पण आपण ठरवलेलं आहे की जेव्हा 251च्या वरती जाईल तेव्हा आपण प्लॅन करणार की मार्केटने रिव्हर्स केलेला आहे. त्याच्या आधी नाही. समजलं तुम्हाला कशा प्रकारे आपण प्लॅन करत असतो.
चॅट मध्ये सांगा जर तुम्हाला समजत असेल तर. जे मी सांगत आहे ते तुम्हाला समजत असेल तर चॅट मध्ये सांगा. रिव्हर्स जाईलच हे कसे ठरवले? रिव्हर्स जाईल हे ठरवले नाही. जर रिव्हर्स गेलं तर आपला काय प्लॅन असायला पाहिजे ते आपल्याला ठरवायचं आहे. हे बघा, मार्केट कधी पण सिंगल साइड मुवमेंट नाही करत, मार्केट दोन्ही साइड मुवमेंट करते. जर मार्केट इथून रिव्हर्स होईल तर आपली काय तयारी आहे हे आपल्याला प्लॅन करायचं आहे. आणि जेव्हा रिव्हर्स होईल तेव्हा आपण मग त्या तयारीनुसार, त्या प्लॅन नुसार ट्रेड करणार. रिव्हर्स जाईलच हे आपण ठरवलेले नाहीये. जर रिव्हर्स गेलं तर आपला हा प्लॅन असेल की 251च्या वर गेल्यावर आपण बाय करणार. जर रिव्हर्स गेलंच नाही, आपला तो प्लॅन एक्झिक्यूटच होणार नाही. आपण वेट करणार, नवीन प्लॅन बनवणार. तर हे इम्पॉर्टंट आहे तुम्हाला की ट्रेडिंग जेव्हा करता तेव्हा रॅन्डमली कुठेही ट्रेड नाही करायचा आहे. आपल्याला एक प्लॅन बनवायचा आहे आणि त्या प्लॅन नुसारच ट्रेड करायचा आहे. ओके. ओके. स्पॉटचा जो चार्ट आहे तो आपण 5 मिनिट मध्ये बघत असतो. 1 मिनिट मध्ये ऑलरेडी सेल आहेच तिथे. ओके. फोकस करा. इथून आता मार्केट वरती जाते तर कधीही ट्रेड जो आहे तो ऍक्टिव्हेट होऊ शकतो. ओके. 242 या लेवलवर आपण ट्रेड नाही करणार. आपण ट्रेड कुठे करणार? 251 ब्रेक झाल्यावर. 242 ला ट्रेड आलेला आहे. इथे आपण ट्रेड नाही करणार. मोस्ट प्रोबेबली 246 किंवा 251 ब्रेक झाला तर आपली एंट्री ट्रिगर होणार, तोपर्यंत नाही. 246 ब्रेक झाला तर 263च्या टार्गेटसाठी आपण प्लॅन करणार. स्क्रीनवर फोकस आपल्याला करायचा आहे. ट्रेड अजून ऍक्टिव्हेट झालेला नाहीये, फक्त अलर्ट आलेला आहे. आपण इंडिकेटर विचार करत नाही का? इंडिकेटरच विचार करता ना. इंडिकेटरनीच ट्रेड दिलं 242 ला. बट इंडिकेटर आपल्याला काय देते? अलर्ट देते. इंडिकेटरने अलर्ट दिल्याच्या नंतर आपल्याला आपला ट्रेड बनवायचा आहे. ठीक आहे. तर 242च्या वरती गेला की बाय करायचा, असा इंडिकेटरनी अलर्ट आपल्याला दिलेला आहे. पण आपल्याला इथे क्लिअर दिसत आहे की इथे 246 पर्यंत जाऊन मार्केट खाली आलं होतं. तर वेट करू आपण. 246 ब्रेक केलं की बाय करू. 2-4-5 पॉइंट वरती गेला, आपल्याला कन्फर्मेशन मिळालं. ओके. आता बघा, ट्रेड ऍक्टिव्हेट झालेला आहे. ट्रेड ऍक्टिव्हेट झालेला आहे. हे बघा, कन्फर्मेशन मिळणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर मग मार्केटमध्ये स्टॉप लॉस होता, टार्गेट होता, हे अलग गोष्ट आहे. इथे तुम्ही बघू शकता 242 ला बाय ट्रेड आला. आपण 246च्या वरती गेल्यावर किंवा 251च्या वरती गेल्यावर, इथे बघा ही एक मोठी रेड कॅन्डल इथे दिसत आहे तुम्हाला. या मोठ्या रेड कॅन्डल मध्ये सेलर खूप जास्त आहे. तर ऑब्व्हियसली याचा हाय जो आहे, याचा हाय जोपर्यंत ब्रेक होणार नाही, मोठी मुवमेंट होणार नाही. त्याच्यानंतर इथे एक कॅन्डल दिसतंय तुम्हाला 246 पर्यंत जाऊन इथूनच वापस आलं होतं. तर आपण एक प्लॅन केला की 242 ला भलेही ट्रेड आलेला आहे, पण
251 246 याच्यावर जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत मोठी मुवमेंट होणार नाही. तर 246 तर ब्रेक केला, बट 251 ब्रेक नाही करू शकला, तिथूनच खाली चालला आला. तर आपल्याला या ट्रेड मध्ये जे आहे मुवमेंट कधी मिळणार, 263 पर्यंत जायचं असेल तर 246 ब्रेक करावं लागेल. आता ज्यांचा ज्यांचा ट्रेड ऍक्टिव्ह झालेला आहे 246च्या वरती ज्यांनी बाय केलं, कारण 249 पर्यंत वरती गेलं, तर 246च्या वरती ज्यांचा पण बाय झालं त्यांना स्टॉप लॉस जो आहे तो इथे लावून ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे, बाय ट्रेड ऍक्टिव्हेट झालेला आहे. जे लोक 251 ब्रेक होण्याचा वेट करत होते त्यांच्यासाठी ट्रेड ऍक्टिव्हेटच नाही झाला. तर हा जो लेवल आहे 246 टू 251, हा लेवल जो आहे रेजिस्टन्सचा लेवल आहे. याला ब्रेक झाल्याच्या नंतरच मुवमेंट होणार. तुम्ही इथे बघू शकता एक्झॅक्ट तिथूनच मार्केट वापस खाली आलं. आणि आता आपण वेट करत आहे जोपर्यंत हा लेवल ब्रेक होत नाही. अजूनही मार्केट इथे सस्टेन करत आहे, ब्रेक होऊ शकते हा लेवल. हा लेवल ब्रेक झाल्याच्या नंतरच मुवमेंट होणार. तर ज्यांनी 246च्या वरती ट्रेड केलेला आहे त्यांच्यासाठी 221 हा स्टॉप लॉस असेल. आता वरती 251 ब्रेक झाल्याच्या नंतर मुवमेंट होईल. तर ज्यांनी ज्यांनी अजून ट्रेड नाही केला ते वेट करा, 251 ब्रेक झाल्याच्या नंतरच एंट्री करा. कारण इथे आपण बघू शकतो अलर्ट आलेला आहे, पण मुवमेंट कधी होणार, मुवमेंट तेव्हाच होणार जेव्हा इथे जे सेलर्स बसले होते या कॅन्डल मध्ये, ही कॅन्डल तुम्हाला दिसत आहे एक मोठी कॅन्डल, या कॅन्डल मध्ये जे सेलर्स होते त्या सेलर्सचा स्टॉप लॉस या कॅन्डलच्या हायच्या वरच आहे. तर या कॅन्डलला जेव्हा ब्रेक करेल तेव्हा इथले सेलर्स बाहेर पडतील, बाय करतील, तर मग मुवमेंट वरच्या साईडला होईल. अजूनही इथले या कॅन्डल मध्ये ज्यांनी सेल केलं होतं त्या सेलर्सचा स्टॉप लॉस 251च्या वरती आहे. तर त्याच्यामुळे ते सेलर्स आत्ताच आपली पोझिशन नाही सोडणार, पण 251 ब्रेक केलं की ते आपली पोझिशन सोडणार. म्हणून आता आपण बायर आहे. आपण आपण काय बघून बाय केलेलं आहे, या कॅन्डल मध्ये जे बाईंग मुवमेंट आहे या कॅन्डलचा बाईंग मुवमेंट बघून आपण बाय केलेला आहे. ठीक आहे, आपल्यासाठी इथे जो यू आहे, जो सपोर्ट रेजिस्टन्स आपण शिकलो होतो, त्या सपोर्ट रेजिस्टन्स मध्ये यू जो आहे, यू काय असतो, यू ऍक्ट एज अ सपोर्ट. तर आपण या यू ला बघून बाय केलेला आहे. आता इथे सपोर्ट घेतला मार्केटनी, रेजिस्टन्स ब्रेक केलं तर इथून मार्केट वरती जाईल. ठीक आहे, टार्गेट कुठपर्यंत असायला पाहिजे, मोस्ट प्रोबॅबली 275 किंवा 265 हे आपलं टार्गेट असायला पाहिजे. तर 265 पासून ते 275 पर्यंत हे आपलं टार्गेट असायला पाहिजे. आणि सगळ्यात मोठं टार्गेट जे आहे ते जिथून रॅली चालू झाली होती 305, हे आपलं सगळ्यात मोठं टार्गेट असेल. ठीक आहे, तर जर मार्केटमध्ये मोठं रिव्हर्सल आलं तर 305 पर्यंतचं टार्गेट आपल्याला मिळेल. आणि आपलं इनिशियली टार्गेट 251 ब्रेक झाल्याच्या नंतर कुठे असायला पाहिजे, 275 किंवा 265 हे आपलं टार्गेट असायला पाहिजे. 246 पासून 266 पर्यंत आलं तर 20 पॉईंट मिळतात. 251 पासून 275 पर्यंत गेलं तर 25 पॉईंट मिळतात. तर 20 ते 25 पॉईंट हेच आपलं टार्गेट असायला पाहिजे. आता तुम्हाला बेसिक चार्ट बघून कळलं असेल की किती सारी इन्फॉर्मेशन ही चार्ट तुम्हाला देऊन जाते आणि किती इझी आहे प्लॅन बनवणं. आता तुम्ही इथे बघा, आपण एक प्लॅन बनवला, खाली सपोर्ट आहे, तो यू जो आहे सपोर्टचा, त्या सपोर्टला पाहून आपण बाय केलं. बाय कुठे केलं, 246च्या वरती गेला तर आपण बाय केलं. आता सध्या इथे मार्केट कन्सॉलिडेट करत आहे, म्हणजे तिथेच रेंज बनवत आहे. आणि 251चा हाय मार्केटनी ब्रेक नाही केला. 251चा हाय ब्रेक केला तर मोठी मुवमेंट होणार. खाली ही एक मोठी ग्रीन कॅन्डल आहे. ग्रीन कॅन्डल कुठे आहे, 231. तर आपण सिंपल ठेवत आहे की 230 ते 220 हा लेवल जो आहे सपोर्टचा लेवल आहे. तर जर मार्केटला वरती जायचं आहे तर मार्केटला या ग्रीन कॅन्डलचा लो ब्रेक नाही करायचा आहे. जर 230 मार्केटनी ब्रेक केलं तर जो वरती जाण्याचा मार्केटचा मुवमेंट होता त्याच्यावर डाऊट येऊन जाईल. तर मार्केटला जर वरती जायचं आहे तर 230च्या खाली मार्केट यायला नाही पाहिजे. स्टॉप लॉस आपण कुठे ठेवलेला आहे, 220 ला
हा जो लो आहे या लोच्या खाली आपण स्टॉप लॉस ठेवलेला आहे. ठीक आहे, तर इतका सोपा आहे. आणि जर मार्केटनी 251 ब्रेक केलं, 275 पर्यंत गेलं तर आपलं टार्गेट येणार. जर इथून मार्केट 230 ब्रेक केलं, खाली 220 पर्यंत खाली आलं, तर आपण ट्रेड मधून एक्झिट करणार, आपला स्टॉप लॉस होणार. मग आपण दुसरा प्लॅन बनवणार. मॅक्सिमम आपण दिवसातून 2च प्लॅन बनवत असतो, तर 2 वेळा आपल्याला मॅक्सिमम ट्रेड करायचा आहे. ठीक आहे, 2 पेक्षा जास्त वेळा नाही. आणि पहिल्या ट्रेडमध्ये जर आपलं टार्गेट आलं, तर त्याच्यानंतर आपल्याला दुसरा ट्रेड करायची गरज सुद्धा नाहीये. आपलं सगळ्यात महत्वाचं काम आहे की आपण 2 वेळा प्लॅन करणार. पहिल्या ट्रेडमध्ये आपलं टार्गेट हिट झालं, तर आपण दुसरा ट्रेड करणारच नाही. आणि पहिल्या ट्रेडमध्ये जर आपला प्लॅन चुकला, जर स्टॉप लॉस झाला, तर आपण वापस एकदा री-एंट्री प्लॅन करणार. दुसरा ट्रेड आपण प्लॅन करणार. ठीक आहे? तर 2 पेक्षा जास्त जर तुम्ही ह्या डिसिप्लिनला फॉलो केलं, की मी 2च ट्रेड करेल. पहिल्या ट्रेडमध्ये टार्गेट आलं तर मी दुसरा करणार नाही. पहिल्या ट्रेडमध्ये स्टॉप लॉस झाला तरच मी दुसरा ट्रेड करेल. अशा प्रकारे जर तुम्ही प्लॅन केलं आणि ट्रेडिंग केलं, तर तुम्ही ट्रेडिंगमध्ये लाँग टर्म टिकणार आणि मग तुम्हाला मोठे पैसे मिळणार ट्रेडिंगमध्ये. ठीक आहे? तर हे इम्पोर्टंट आहे, की तुम्ही कशाप्रकारे तुमचं ट्रेडिंग प्लॅन करता. आता इथे बघू शकता तुम्ही 251 चा हाय ब्रेक करण्याच्या जवळपास आहे. 246 च्या वरती ट्रेड करताय. अजूनही मूव्हमेंट तेवढी फास्ट नाही आहे, कारण रेझिस्टन्सच्या जवळपास आहे मार्केट. ठीक आहे? मार्केट रेझिस्टन्सच्या लेव्हलच्या जवळपास आहे. बट आता मार्केट मूव्हमेंट कधी करेल? 251 ब्रेक केला ना, मार्केटमध्ये फास्ट मूव्हमेंट येईल. 266 चं टार्गेट खूप फास्ट अचीव्ह होईल. मार्केट सध्या प्लॅन करताय. या रेड कॅन्डलमध्ये जितके पण लोक बसले होते सेल करण्यासाठी, ते लोक आता मार्केटच्या बाहेर पडत आहे. ठीक आहे, बघू शकता तुम्ही आता 255 पर्यंत पोहोचलेला आहे. इथे बघा 263 हे तुमचं टार्गेट 1 असणार आहे. आणि हळूहळू त्या दिशेने मार्केट वळत आहे. 246 ला आपण बाय केलं होतं. 246 पासून 255 ऑलमोस्ट 10 पॉईंटचं टार्गेट आलं. हळूहळू आता आपलं टार्गेट जे आहे 263 तिकडे आपण वळत आहे. तर आता आपण ऑलरेडी 255च्या 251च्या वरती ट्रेड करत आहे. ठीक आहे, तर इथून मुवमेंट फास्ट व्हायला पाहिजे. इथून मुवमेंट फास्ट व्हायला पाहिजे. आणि मुवमेंट कुठपर्यंत होणार? 935 चालू आहे. 955 जो सपोर्ट होता तो आता रेझिस्टन्सचं काम करेल. तर 955 पर्यंतचं मुवमेंट जे आहे ते पॉसिबल आहे. ठीक आहे, ओके. फोकस तुमचा स्क्रीनवर असायला पाहिजे. मुवमेंट होत आहे ऑन द अपसाइड. टार्गेट 1 आलेलं आहे. बघितलं आपण कशा प्रकारे आपलं टार्गेट 1 आलं. टार्गेट 1 हिट झालं. किती इझी होतं ट्रेड करणं, किती इझी होतं ट्रेडला आयडेंटिफाय करणं, किती इझी होतं. आपण प्लॅन बनवला. प्लॅन बनवल्याच्या नंतर टार्गेट आलं. किती इझी होतं. इतकं इझी आहे ट्रेड करणं. फक्त प्लॅन बनवायचा आहे आणि तुम्हाला त्या प्लॅनमध्ये रिवॉर्ड तेव्हा मिळेल, जेव्हा मार्केट मूव्हमेंट करेल तुमच्या डायरेक्शननी. आणि जेव्हा तुम्ही प्लॅन बनवता, तेव्हा गोष्टी किती क्लिअर असतात तुमच्या डोळ्याच्या समोर हे तुम्ही बघू शकता. तर टार्गेट 1 आलं. 263 चं टार्गेट होतं, ते हिट झालं. आणि पूर्ण टार्गेट येईपर्यंत ना आपण कुठे पॅनिक केलं, ना आपण कुठे, आपला प्लॅन करेक्ट होता. आपण जो प्लॅन केला होता त्या प्लॅनसाठी आपण रेडी होतो. आपल्याला माहित होतं खाली स्टॉप लॉस गेला तर किती स्टॉप लॉस होणार आहे. टार्गेट आलं तर किती टार्गेट येणार आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला माहित होत्या आणि आपण आपला प्लॅन फक्त एक्झिक्यूट केला आणि त्याचा आपल्याला रिवॉर्ड पण मिळाला.
तुम्ही बघू शकता आपल्याला किती चांगला रिवॉर्ड मिळालेला आहे आपल्या प्लॅनचा. आता नेक्स्ट प्लॅन काय असणार? आपण आपल्या स्टॉप लॉसला 251 ला घेऊन येऊ. हां. 251 ला आपण आपल्या स्टॉप लॉसला घेऊन येऊ. मार्केट सध्या वरती जात आहे. रिव्हर्सल होत आहे. मार्केट वरती जात आहे. तर आपण छेडणार नाही. 276चं टार्गेट जे आहे त्याच्यासाठी आता आपण प्लॅन करू. आणि ज्यांना बुक करायचं आहे त्यांनी बुक करून टाका. ओके. बघा किती इझी होता हा ट्रेड. आणि या सेम ट्रेडला ऑटोमेशनच्या मदतीने मी एक्झिक्यूट केलं विथ जस्ट सिंगल क्लिक आणि मी तो ट्रेड स्क्वेअर ऑफ पण केला. तुम्ही इथे बघू शकता. विजिबल आहे स्क्रीनवर. 250 ते 257 ओनली 7 पॉईंट बुक. का 263 पर्यंत गेलं होतं ना, 265 पर्यंत गेलं होतं. इथे बघा कशा प्रकारे मी 23,700च्या कॉल मध्ये त्याला एक्झिक्यूट केलं ऑटोमेशन. अल्गो नाही दिसत तुमचं. स्क्रीन बघा, स्क्रीनवर दिसत आहे. एक मिनिट. इथे बघा 23,700च्या कॉल मध्ये 304.85 ला जिथे बाय ट्रेड आला, तिथून 9:33 हा बाय ट्रेड आला आणि 325 इथे एक टार्गेट जे आहे त्या टार्गेटला एक्झिक्यूट झालेला आहे ट्रेड. ठीक आहे. तर खूप इझी आहे ट्रेड आयडेंटिफाय करणं आणि ट्रेड करणं. फक्त तुम्हाला डोळे उघडे ठेवायचे आहे. आपण काय काय आयडेंटिफाय केलं ट्रेड मध्ये ते शिकूया आता आपण. सगळ्यात पहिली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपण सपोर्ट आयडेंटिफाय केला. त्याच्यानंतर आपण कुठून ब्रेकआउट होणार आहे ते आयडेंटिफाय केलं की 246 ते 251 हा लेवल ब्रेक झाला तर आपल्याला मुवमेंट मिळेल. त्याच्यानंतर टार्गेट आपण आयडेंटिफाय केलं की 265 ते 275 या रेंजमध्ये टार्गेट आहे. तर 265 आलं की आपण तिथे एक्झिट करणार. दॅट्स इट. इतक्या गोष्टी आपण प्लॅन केल्या, ट्रेड केला आणि ट्रेड केल्याच्या नंतर तो लेवल आपल्याला अचीव्ह झाला. ठीक आहे. ओके. तर आता आपला पहिला ट्रेड, सगळ्यात इम्पॉर्टंट रूल काय आहे की ट्रेडमध्ये समजा टार्गेट आलं की त्याच्यानंतर मग आपल्याला मल्टिपल ट्रेड करण्याची गरज नाही आहे. आपण एक ट्रेड प्लॅन केला 246 ते 251 पासून 265 पर्यंतचा ट्रेड प्लॅन केला. सर ट्रेडिंग व्यू मध्ये जो ऑप्शन लावू ऑटोमेशन त्यामध्येच ट्रेड करते का? ट्रेडिंग व्यू मध्ये मी 23,800चा ऑप्शन लावला होता तुमच्या समोर तुम्हाला दाखवण्यासाठी. बट मी कालच तुम्हाला दाखवलं होतं की आपण 23,700चा कॉल त्याला ऑटोमेट केलेला आहे. आज मार्केट खाली ओपन झालं तर त्याचा प्रीमियम जे आहे ते ट्रेडेबल प्रीमियम होता ₹300 जवळपास. म्हणून मी त्याला तसंच ठेवलं. 23,700चा जो कॉल आहे त्याच्यामध्येच ऑटोमेशनचा ट्रेड आपण एक्झिक्यूट केला. ठीक आहे. ओके. आय होप आता तुम्हाला कळलं असेल की कशा प्रकारे आपण ऑटोमेशन आणि मॅन्युअल दोन्ही मध्ये पण आपण ट्रेड प्लॅन करू शकतो आणि ट्रेड करू शकतो. ठीक आहे. तर आजचं सेशन आता आपण क्लोज करू. आज आपलं टार्गेट आलेलं आहे. संध्याकाळी 6 ते 8 आपला बूट कॅम्प असणार आहे. त्याला जॉइन करा. तिथे मी तुम्हाला भरपूर अजून गोष्टी शिकवेल चार्ट आणि चार्ट पॅटर्नवर. बट आज तुम्ही बघितलं कसं आपण सपोर्ट आयडेंटिफाय केला
आणि सपोर्टच्या मदतीने आपण एआय इंडिकेटरच्या मदतीने ट्रेड केला आणि मोठा प्रॉफिट ज्या आहे आपल्याला झाला. आता आपल्याला काय करायचं आहे? सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण एआय इंडिकेटरला येणाऱ्या टाईममध्ये अजून अपडेट करत आहे, जेणेकरून तुम्हाला एआय इंडिकेटरमध्येच एंट्री, स्टॉप लॉस, टार्गेटच्या सोबत अजून खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत, त्या सगळ्या गोष्टींचा एक डॅशबोर्ड आम्ही तयार करत आहे. तो पण तुम्हाला लवकरच एआय इंडिकेटरमध्ये बघायला मिळेल. जेणेकरून तुम्हाला ट्रेडिंगला जितकं जास्त सोपं आपण करू शकू, तितकं सोपं आम्ही तुम्हाला करून देणार आहे. ठीक आहे? तर आजचं सेशन क्लोज करू आणि भेटूया आता नेक्स्ट उद्याच्या सेशनमध्ये आणि संध्याकाळच्या बूट कॅम्पमध्ये. बाय बाय एव्हरीवन.